मित्रांनो, शिलाजीत हे नाव कुठं ना कुठे कधी ना कधी आपण ऐकलेच असेल किंवा मग आपण वापरतही असाल. पण 90% लोक शिलाजीत चुकीच्या पद्धतीने घेतात आणि म्हणतात की याचा फायदाच होत नाही. म्हणूनच आज आपण समजून घेणार आहोत की शिलाजीत म्हणजे नेमकं काय, आणि व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत शिलाजीत घेण्याची योग्य पद्धत आणि शिलाजीत घेण्याची योग्य वेळ कोणती. पण त्याआधी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. तर मित्रांनो, शिलाजीत म्हणजे हे एक हिमालयातील खडकांमधून मिळणारे सेंद्रिय खनिज आहे, म्हणजेच मिनरल रिच रेझिन, जे अनेक शतकांपासून आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाते. याचे मुख्य फायदे म्हणजे आपल्या शरीरात असणारा आळस आणि थकवा दूर करणे, आपल्या शरीराची शारीरिक ऊर्जा वाढवणे, आपल्या हाडांना मजबूती देणे, सोबतच आपली शुगर देखील कंट्रोल करणे, पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन लेवल वाढवणे आणि आपली स्मरणशक्ती देखील मजबूत करणे, असे अनेक फायदे आपल्याला या शिलाजीत पासून मिळतात. बघायला गेलं तर या शिलाजीत मध्ये 84 पेक्षा जास्त खनिजे, फ्लुइक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड हे उपलब्ध असते. आता तुम्ही म्हणाल की शिलाजीत नेमकं कधी घ्यावे, तर शिलाजीत हे सकाळी रिकाम्या पोटी आपण घेऊ शकता, जो की एक उत्तम काळ आहे. जर आपण जिम किंवा वर्कआउट करत असाल तर वर्कआउटच्या 30 ते 40 मिनिटे आधी आपण याला घेऊ शकता, ज्यामुळे आपली एनर्जी टिकून राहते. आणि ज्यांना रात्री घ्यायचं असेल तर ते झोपेच्या 1 तास आधी रात्री याला घेऊ शकतात, जे की आपल्या रिकव्हरीला चांगली मदत करते. मित्रांनो, बाजारात नकली शिलाजीत किंवा भेसळयुक्त शिलाजीत बऱ्याच प्रमाणात मिळते, त्यामुळे त्याचा ब्रँड आणि लॅब टेस्टेड प्रोडक्ट असलेला शिलाजीतच आपण घेतलं पाहिजे. तर मग आपण शिलाजीत घेता का नाही, आणि घेत असाल तर कसे घेता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.